नमस्कार मंडळी. तर मी आणि माझी मैत्रीण निघालो पनवेल मार्केटला. तिथं मच्छी आणि भाजीपाला खूप कमी किमतीत मिळतो. आम्ही जिथे राहतो तिथं चिकनची दुकानं भरपूर आहेत, पण मच्छी खूप कमी प्रमाणात विकायला असतात. तर दोघी म्हटलो जाऊया मार्केटला मच्छी आणायला. इथल्या बाजारात काहीही घ्या, ठरलेल्या वाट्याला मच्छी आणि भाजीपाला भेटतो. सुरुवातीला मला वाटलं की पावसाचा जोर चालूच राहील, पण पाऊस कमी होता आणि बाजारात गर्दीसुद्धा कमी होते. मच्छीची खरेदी करायला खूप असा टाईम गेला नाही. बघा किती सारी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहेत. माझ्या मैत्रिणीचा स्वतःचा ढाबा आहे. तिथं ती नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण ठेवते. तर तिला भरपूर प्रमाणात भाजीपाला आणि मच्छी लागते. तर ती बऱ्याच वेळा मला मार्केटला खरेदी करायला घेऊन येते. मग मलासुद्धा काही घ्यायचं असेल तर माझी खरेदी होऊन जाते. सगळीकडे बघा फ्रेश अशी मच्छी आहे. गिराईकाकडून कटकट न करता छान पद्धतीने मच्छी विकली जातात. मस्त आणि फ्रेश अशी मच्छी भेटलेली आहे आणि ती सुद्धा कमी भावात मला भेटलेली आहे. फायनली आमची मच्छीची खरेदी करून झालेली आहे. आता दोघी घरी निघालो. मी कोणती मच्छी घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते. बोंबील मासा घेतलेला आहे, सुरमई मासा घेतलेला आहे. मच्छी घेताना काही वाटलं नाही. आता हे साफ करायचंच खूप टेन्शन आहे. तर त्यांनी साफ करून दिली नाही. आता ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. ही आहे छोटी कोलंबी. मला बांगडा मोठ्या साईजचा हवा होता. आम्ही संपूर्ण मार्केट हिंडलो पण बारीक साईजचा बांगडा भेटला. मच्छीचा वास लपून राहत नाही घरात. सगळीकडं मच्छीचा वास सुटलेला आहे. ही आहे मोठी कोलंबी. चला आता मला खूप काम आहे. ही मच्छी व्यवस्थित साफ करून ठेवायची आहे. माझ्या मुलांना सुद्धा खूप भूक लागली आहे. पटकन मच्छी फ्राय करते आणि माझ्या पिल्लांना खायला देते. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.